शांती चौक स्मशानभूमीची दयनीय स्थिती, महापौरांची पाहणी, तातडीचे आदेश. सोलापूर शांती चौक परिसरातील हिंदू व पद्मशाली समाजाच्या स्मशानभूमीची दुरवस्था समोर आल्यानंतर महापौर विनायक कोंडेल यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले. ही जागा शेवटचा प्रवास असला तरी व्यवस्थापन पहिल्या दर्जाचे असावे, असा संदेश त्यांनी दिला. पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश राजेश कोटे यांचे निवेदनानंतर महापौरांनी शांती चौक, गांधीनगर, रंगराजनगर येथील पद्मशाली समाज स्मशानभूमी, हिंदू स्मशानभूमी तसेच जडेसा व मुस्लिम कब्रस्तानचे पाहणी केली. पाहणी दरम्यान नावफलकाचा अभाव, संरक्षक भिंत व प्रवेशद्वार नसणे, कचऱ्याचा साठा आणि सुरक्षित प्रवेश मार्ग नसल्याचे निदर्शनास आले. या परिस्थितीमुळे नागरिकांना मानसिक त्रास होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सफाई अधिकारी अनिल चरटे आदी उपस्थित होते. महापौरांनी तातडीने स्वच्छता मोहीम राबवणे, संरक्षक भिंत व प्रवेशद्वार उभारणीचा प्रस्ताव सादर करणे, स्पष्ट नाव फलक लावणे व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. या हस्तक्षेपामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून लवकरात लवकर अंमलबजावणीची अपेक्षा व्यक्त केली आहे.